अनुभवी चेहरा या टेनिस क्रिकेट बॉल मध्ये तकदीर माली गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहे। थोडीशी चर्चा नक्कीच झाली दोन षटकाच्या समाप्तीनंतर मानकुले टीम संघाची, कारण की 18 धावा आल्या होत्या यशपाल माली दादांच्या षटकामध्ये। तकदीर गोलंदाजी करण्यासाठी पूर्णपणे आरके पाटील स्टँड एन कडून तयारीमध्ये आणि फलंदाज सचिन करत हा स्ट्रोक चांगला आहे, चाललाय सीमा रेखा पार, तारा मंडल मध्ये चेंडू गेलाय, येतोय षटकार। थँक्यू डीजे सागर नाईक दादांचं देखील शुभागमन झालेलं आहे कारोली गावचे, आणि त्याचबरोबर कुणाल पाटील ते देखील उपस्थित झालेले आहेत। आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। कारोली गावचे सर्व समर्थक आणि जे पाहुणे मंडळी आहेत इथे पोहोचलेली आहे। धाबा धाबलगावर 27 धावा 27। कुठे ते थांबवणं फार महत्त्वाचं आहे। जर दोन खेळाडू समोर मोठे आहेत तर त्यांना यॉर्कर गोलंदाजी करणं फार महत्त्वाचे आहे। गोलंदाज पुन्हा एकदा तकदीर माली सज्ज होत आहे। गोलंदाज तकदीर, बॅटर देखील सज्ज आहे सचिन। अजून एक चांगला फटका, शतरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार, येतोय षटकार। छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर येतील पाहुणे बरेच खेळाडू, येतील सारे मान्यवर, येतील सारे मान्यवर, येतील सारे मान्यवर। 10 ग्रुपच्या पोरांचा थँक्यू डीजे। धाव संख्या धाव बलकावर 33 धावा लागलेल्या आहेत। मागच्या आपण जर विचार केला षटकापासून धावा बनतायत, पहिल्या षटकामध्ये दीपेश माली याने फक्त 3 धावा आणि 2 विकेट, आणि आता इथं बॅक टू बॅक 2 षटकार सचिन घरच्या बॅटमधून हॅट्रिकवर आलाय। चेंडू मला तरी वाटतं मॅचचा चेंडू आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये। आज आमचे ओलेंडर जे आहेत, बॉलबॉय जे आहेत ते नक्कीच आज प्रचंड उपस्थितीमध्ये असतील आणि चेंडू बाहेर गेल्यानंतर लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण देखील फेकायचं आहे। चला तर आता पहिली सकाळची जी 500ची नोट जी आहे दादांच्या माध्यमातून निघाली आहे खिशातून, कारण की सचिनसाठी एक सुवर्ण संधी आहे। षटकारांची हॅट्रिक जर कंप्लीट झाली तर रोख रक्कम 500 रुपये आहेत करण दादा यांच्या माध्यमातून। तकदीर माली कमबॅक करावा लागेल, विकेट फार महत्त्वाचा झाला मानकुले टीम संघाला। राईट आर्म ओव्हर द विकेट, सज्ज होते सचिन करत। अजून एक मोठा A1 टोला चेंडू सीमा पार गेला, मिड विकेटच्या वरतून येणारा अजून एक टावरिंग षटकार। छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर थँक्यू डीजे। या स्पर्धेची हॅट्रिक अजून एक नोंदली गेली आहे कारोली टीम संघाच्या माध्यमातून। वो कहते हैं ना एक नया अध्याय सुरू होने जा रहा है, एक नवीन इतिहास इथे ठेवला जात आहे कारोली टीम संघाच्या मध्ये। कालपासून तोच फॉर्म आहे टीमचं। धाव संख्या धावफलकावर 39 धावा। काय अटॅक केला जात आहे एका चांगल्या गोलंदाजाच्या अगेन्स्ट 3 चेंडू मध्ये 3 षटकार। चेंडू आलेला आहे मॅचचा। नक्कीच आमचे सर्व सेव्हन्स भरपूर फार मेहनत घेत आहेत, त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू। पहिल्या दिवसापासून अगदी ते चेंडू शोधण्याच्या कामावर आहेत आणि ते चेंडू बाहेर गेल्यानंतर लगेच फेकून देतात मैदानाच्या आतमध्ये। करण दादाने देखील आता 500 रुपये जमा केलेले आहेत आणि नक्कीच धाव संख्या धावफलकावर 39 धावा झालेल्या आहेत। येणाऱ्या फलंदाजीमध्ये जयेश मात्रे इन्फॉर्म फलंदाज येणं बाकी आहे। आता सध्याच्या घडीला 2 दिग्गज मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टी तुम्हाला पाहायला मिळत आहे। तकदीर माली, विकेटची फार आवश्यकता झाली आहे। कॅप्टन सौरभने थोडीशी चर्चा केली आहे, तकदीर माली काय करतोय पाहूया आपण। चौथा चेंडू आहे या षटकाचा। हो मात्र खेळपट्टीच्या बाहेर लँड झालाय, पंचांनी सांगितलं आहे, आणि अगदी ऑफ ब्रेक इथून पंच दाखवत आहेत की हा चेंडू नक्कीच खेळपट्टीच्या बाहेर लँड झाले तर नो बॉल आहे। तर पाहूया पंच स्वतः चर्चा करतायत
खेळाडूंबरोबर चर्चा